नमस्कार, मी रेखा. सर्वांचं खूप मनापासून स्वागत. आज आपण सुरळीची वडी करणार आहोत, जी अगदी तोंडात टाकताच विरघळते, इतकी छान सॉफ्ट झालेली आहे. रोजच पोहे, उपमा, शिरा करायचा कंटाळा आला असेल तर नक्की ही डिश ट्राय करून पहा. छान हलका-फुलका असा हा नाश्त्याचा प्रकार आहे. तुम्ही जर कधी सात्विक थाळी करणार असाल तर त्यामध्ये ही बिना कांदा लसणाची वडी नक्की ट्राय करून पहा. तर ही सुरळीची वडी करण्यासाठी साहित्य कसं घेतलं आहे ते पाहूया. तर मी इथे 1 कप बेसन घेतलेलं आहे आणि त्याच कपाने मोजून मी 2.5 कप एवढं ताक घेतलेलं आहे. त्यानंतर मिरची, आलं घेतलेलं आहे. फोडणीसाठी मोहरी, तीळ घेतलेले आहेत पांढरे. त्यानंतर ओल्या खोबऱ्याचा कीस घेतलेला आहे, कोथिंबीर आणि हिंग घ्यायचं आहे. तर आता हे 1 कप जे बेसन आहे ते खूप जास्त असं दाबूनसुद्धा भरलेलं नाही आहे किंवा हलकंसंसुद्धा भरलेलं नाही आहे. हलकंसं दाबून भरलेलं आहे अशा पद्धतीने. तर हे जे 2.5 कप ताक आहे हे पूर्ण आपल्याला यामध्ये वापरायचं आहे. पण थोडं थोडं टाकून आपण हे पीठ एकजीव करून घेणार आहोत, कारण बेसनाच्या गुठळ्या राहता कामा नये. थोडं थोडं ताक टाकून आपण हे बेसन आणि ताकाचं अशा पद्धतीने पातळसर असं मिश्रण तयार करून घेणार आहोत. सुरळी वडी करताना प्रमाण पिठाचं आणि ताकाचं जे प्रमाण आहे ते अगदी योग्य जमून आलं तर सुरळी वडी छान होते. आता चवीनुसार मीठ घातलं आहे आणि थोडासा हिंग घालायचं आहे. हे एकजीव करून झालं की यावर झाकण ठेवून हे बाजूला ठेवूया. तर खलबत्त्यामध्ये मी 2 मिरच्या आणि छोटा आल्याचा तुकडा घेतलेला आहे. हे छान असं बारीक कुटून घ्यायचं आहे, म्हणजे याचा फ्लेवर पूर्ण ताक आणि बेसनाच्या मिश्रणामध्ये पूर्णपणे उतरला पाहिजे. अगदी किंचितशी साखर घातली आहे. आता 2-3 मिनिट व्यवस्थित अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आहे. आता हे जे मिश्रण आहे हे आपण गाळून घेणार आहोत, कारण सुरळीची वडी करण्यासाठी छान अगदी सॉफ्ट असं आपल्याला बॅटर तयार करून घ्यायचं आहे शिजवून. तर त्यासाठी मी इथे हे मिश्रण गाळून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने हा चोथा जो आहे मिरची आणि आल्याचा तो आपल्याला व्यवस्थित दाबून काढून टाकायचा आहे. आता हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. तर कढई गरम व्हायला ठेवलेली होती, यामध्ये हे सर्व मिश्रण घालायचं आहे आणि सतत आपल्याला हलवत हे मिश्रण शिजवून घ्यायचं आहे. हळूहळू आता हे मिश्रण घट्ट व्हायला लागलेलं आहे. गॅसची फ्लेम लो टू मीडियम ठेवायची आणि आपल्याला व्यवस्थित हे गुठळ्या न होऊ देता सतत हलवत शिजवून घ्यायचं आहे. जसं आपण पिठलं करतो त्या पद्धतीने याला आपल्याला घट्ट करून घ्यायचं आहे. सुरळीची वडी करण्यासाठी कितपत पीठ शिजलेलं असावं, तर अशा पद्धतीने पाहू शकता तुम्ही पिठाला चकाकी येते. पीठ व्यवस्थित एकजीव करून घेतलं की झाकण ठेवायचं आणि 5 मिनिट आपण छान याला वाफ काढून घ्यायचे. पुन्हा एकदा हलवून घ्यायचं आहे. गॅसची फ्लेम लो ठेवली होती, ती आता पुन्हा मीडियम करायची आणि हे पीठ जे आहे ते खाली लागता कामा नये कढईच्या तळाशी, त्यामुळे जाड बुडाची कढई आपल्याला इथे घ्यायची आहे. आता पुन्हा एकदा हलवून झाल्यानंतर झाकण ठेवून 2-3 मिनिट याला वाफ देऊन घेतली आहे. पूर्णपणे साधारणतः इथे 13 ते 14 मिनिट आपल्याला हे पीठ शिजवण्यासाठी लागलेले आहे. तर आपण चेक करून पाहूया की हे पीठ आपलं सुरळी वडी करण्यासाठी तयार आहे की नाही. तर एक छोटीशी प्लेट घ्यायची आणि त्यावर हे पीठ जे आहे ते पसरवून घ्यायचं आहे. उलटणीच्या सहाय्याने आपल्याला त्याला पातळसर असं प्लेटवर पसरवायचं आहे, जसं सुरळी वडी करण्यासाठी आपण पीठ पसरवून घेतो. आता हे जे पीठ आपण पसरवून घेतलेलं आहे ते साधारण 3-4 मिनिट थंड करून घेतलं की अशा पद्धतीने आपण चेक करून पाहतोय तर अगदी हाताला न चिकटता याची छान सुरळीची वडी तयार होते आहे. म्हणजे आपलं जे मिश्रण आहे ते अगदी व्यवस्थित शिजलेलं आहे, हाताला कुठेच अजिबात चिकटत नाही आहे, म्हणजे आपण याची सुरळी वडी करू शकतो. तर आता गॅस बंद करायचा आहे आणि आपण सुरळी वडी तयार करायला घेऊया.
अगदी व्यवस्थित याचा आपल्याला रोल तयार होतो आहे. म्हणजे आपण आता सुरळी वडी मिश्रण काढून घेतलं. झाकण ठेवायचं आहे, बाकीचं मिश्रण थंड होता कामा नये. तर अशा पद्धतीने पातळसर असं हे पसरवून घेतलं की त्याच ताटाच्या बाहेरच्या साईडला मी दुसरंसुद्धा मिश्रण घेऊन ते पसरवून घेणार आहे. तर अशाच पद्धतीने गरम असतानाच ही प्रक्रिया आपल्याला करायची आहे. त्यामुळे अगदी लवकर हे सर्व थंड होण्याच्या आत करायचं आहे. अशा पद्धतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे पातळसर असं पसरवून घेतलं. साधारण थंड झालं की याला अशा पद्धतीने सुरीने कट मारून घ्यायचे आहेत. आणि आता हे आपण बोटांच्या सहाय्याने अशा पद्धतीने गोलाकार फिरवत याची सुरळीची वडी तयार करून घेणार आहोत. अगदी सहज आपल्याला हे गोल मोकळे करता येत आहेत. म्हणजे आपली छान सुरळीची वडी ही तयार आहे. तर अशाच पद्धतीने ह्या सर्व वड्या ज्या आहेत त्या आपण रोल करून घेऊया. अगदी अलगद करायचं आहे कारण ते पातळ आहे, त्यामुळे तुटू शकतं. तर अशाच पद्धतीने ह्या सगळ्या आपल्या सुरळीच्या वड्या आपण तयार करून घेऊया. तुम्ही पाहू शकता छान सॉफ्ट अशी ही सुरळीची वडी तयार झालेली आहे. अगदी तोंडात टाकताच विरघळेल इतकी छान मऊ अशीच ही झालेली आहे. आता सर्व सुरळीच्या वड्या तयार झालेल्या आहेत. याला आपण फोडणी देऊया. तर फोडणीसाठी मी इथे साधारण 1 ते 1.5 चमचा तेल घेतलं आहे. यामध्ये मोहरी घालायची आहे, त्यानंतर कढीपत्त्याची पाने, हिरवी मिरची घेतली आहे कापून, तीळ घातले आहेत, थोडासा हिंग घालायचा आहे. आणि आता ही जी फोडणी आहे ती साधारण थोडीशी कोमट झाली की आपल्याला ह्या सुरळीच्या वड्यांवर ही घालून घ्यायची आहे. यावरून छान ओलं खोबरं किसून घालायचं आहे. भरपूर अशी कोथिंबीर घालायची आहे आणि आपली ही सुरळीची वडी तयार आहे. तर मग ही सुरळीची वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली? तुम्ही ही नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजूनसुद्धा सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.